नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि बघा, आज मी लिक्विड बनवत आहे. लिक्विड खत जे आहे ते बनवत आहे. तर कांद्याची टलपरं, केळीची साली आणि लसणाची, आपण जे लसूण सोलतो ना त्याची हे आहेत टलपर आहेत, ते नाही का पाकळ्या, तर त्या आहेत. आणि हे बघा, मी केळीची साल आहे ना त्याची चिरून घेतलेली आहे. आणि ही रोज चहाची चहा पावडर असते ती ठेवत असते, ती चहा पावडर आहे. नाही का आपण चहा करून राहिलेली. तर हे बघा, मी बकेटमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडे जेवढे असतील ना तेवढ्या प्रमाणात तुम्ही बनवा. माझं थोडंच होतं, कारण तुम्हाला माहिती आहे मी 10 दिवस झाले. आणि हे ब्राऊन शुगर आहे. तर मी हे थोडंसं म्हणजे टाकलं होतं ना, तर थोडं होतं म्हणून मी थोड्या प्रमाणात बनवणार आहे. तर मी आता हे बकेटमध्ये टाकलेलं आहे. आणि मला जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेणार आहे. आणि जे थोडीशी पावडर टाकलेली आहे, कारण कीड लागू नये म्हणून टाकलेली आहे. तर मी आता एवढी बकेट भरून आणि झाकून ठेवणार आहे. हे 3-4 दिवसांनी मी झाडांना ते दाखवून मी तुम्हाला कसं घातलेलं आहे ते. तर हे बघू शकता तुम्ही, खत, माती, राख आणि हे करून काढून घेऊन मला आज कोथिंबीर आणि मेथी लावायची आहे. कारण माझी मेथी आता ती काढायला आलेली आहे, म्हणून मी आता दुसरी लावणार आहे. तिला अजून 4-5 दिवस टाईम आहे. ती लावस्तोवर ही उगून येणार आहे. तर हे बघा, मस्त अशी राख आणि माती काढून घेतलेली आहे. आणि पोरून शेणखत टाकलेलं आहे. शेणखत पण असं मिक्स करून घ्यायचं, कारण आपण हे करून मी ना, म्हणजे ते कॅरेट असतात ना, कॅरेट होते घरी, ते कॅरेट भरलेले आहेत. ते कसे भरलेले आहेत मी तुम्हाला दाखवेल नंतर. तर हे असं करून घ्यायचं, मस्त एक एक जीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि मग हे टाकायचं, म्हणजे निम्म प्रमाण माती, राख आणि शेणखत हे 3 प्रमाणात टाकलेलं आहे. आणि हे लिंबोळीपासून बनवलेलं जी पावडर असते ना ते टाकलेली आहे मी. लिंबोळी आणि त्याचा पाल्यापासून पावडर बनवून ठेवत असते. तर हे बघा, ही थोडीशी कीड लागू नये म्हणून पावडर टाकलेली आहे, म्हणजे उन्नी वगैरे लागू नये म्हणून, शेणखताला लागत असते. तर हे बघू शकता तुम्ही. आणि हे बघा, मी खाली आहे बदामाचा पाला, याचा लिंबाचा पाला, फुलं वगैरे सुकलेला, जे गार्डनमध्ये कचरा निघतो ना तो कचरा भरलेला आहे, जेणेकरून मातीचं प्रमाण आपल्याला कमी लागेल. आणि ज्यांना म्हणजे आता आम्हाला शेतकऱ्यांना नाही मातीचं हे काही, पण ज्यांना टेरेस गार्डन वगैरे असतं त्यांना मातीचं थोडं हे असतं, तर तुम्ही कमी मातीत पण झाडं लावू शकता, त्यासाठी दाखवत आहे. तर हे बघा, असं भरून घेतलेलं आहे मी. आणि यात असे साईज पाणी टाकून असे थोडे अंतरावर हे करून घेणार आहे मी, नाही का. आणि मग त्याच्यात टाकणार आहे बी. तर तुम्ही पुढे बघू शकता, दोन्ही पण मी ते कॅरेट हे करून घेतलेले आहेत. आणि हे बघा, असे करून घ्यायचं. आणि याच्यात 2 किंवा 3 असं बी टाकायचं, म्हणजे ती नाही का, पाणी पण आपल्याला व्यवस्थित टाकतात, नाही तर ती पडती, दाट होती, कधी कधी बारीक पडती. त्यामुळे तरी असं पूर्ण याच्यात करून घेऊन आणि नंतर मी 2-3 बिया असे टाकलेले आहेत. शक्यतो 3च टाका, 2 किंवा 3 जास्त टाकू नका, कारण खूप दाट झाली का ती बारीक पडते, मग काय उपयोग ना बारीक पडले तर. तर नंतर उगवल्यानंतर तुम्ही बघणारच आहात कशी उगवलेली आहे. तर मी पूर्ण टाकून घेणार आहे, कारण जास्त पूर्ण दाखवत बसलं की व्हिडिओ मोठा होऊन जाईल. हे बघा, अशा प्रमाणात मी बी टाकून घेतलेलं आहे. आणि आता याच्यात कोथिंबीर टाकायची आहे. तर यात पण सेम करून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रमाणात मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. म्हणजे धणे आपले जे टाकलेले आहेत ते बघू शकता. आणि नंतर वरून कोकोपीट, आणि मी जे घरी माझं जे याच्यापासून खत बनवते भाजीपाल्यापासून, ते खत टाकून येणार आहे. आता त्याला पण खूप वर्ष झालं आहे बनवून, आता ते परत बनवावं लागेल मला. आणि वरून ना जास्त वजन नाही, हलकं म्हणजे हे टाकणार आहे मी, कोकोपीट आणि घरचं खत दोन्ही पण कुंड्यात असं छान असं पसरून घेणार आहे. आणि मग नंतर ठेवून देणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी दोन्ही कुंड्यात पसरून घेतलेलं आहे आपल्या ह्याच्यात. आणि नंतर पाण्याचा फवारा, अलगद पाण्याचा फवारा मारलेला आहे, जेणेकरून माती त्याच्यावर बी आपलं दाबल्या जाणार नाही, नाही का. कधी बी दाबल्या जातं ना, तर त्यामुळे तर बी दाबल्या जाणार नाही म्हणून हलकासा फवारा मारायचा आहे. आणि हे बघा, ही मेथी आता खायला आलेली आहे, अजून 4-5 दिवस वेळ आहे तिला. आणि हे मुळे लावलेले आहेत मी, हे पण अंतरावर लावलेले आहेत, 3-3 दिवसाच्या अंतराने लावलेले आहेत. कारण एकखटी एवढे मुळे खायला आल्यावर आपण कधी खाणार ना, म्हणून. तर 4-4, 5-5 दिवसाच्या अंतरावर मुळे लावलेले आहेत. 25 बसलेले आहेत त्यात, 25 आहेत ती मुळे. आणि हे बघा, हे भेंडी आहे.